सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीड प्रकरणी पैठणमध्ये आक्रोश मोर्चा तर मनोज जरांगे मोर्चात उपस्थित। यासह सुरेश धस सुद्धा थोड्याच वेळात मोर्चात सहभागी होणार। स्वतःचं पाप झाकायला ओबीसी करू नका, पैठणमधील मोर्चातनं जरांगेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सर्व स्तरातनं मागणी, मात्र अजित पवारांमध्ये राजीनामा घेण्याची हिंमत नाही, संजय राऊतांचा निशाणा। खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडला 2022 मध्ये ईडीची नोटीस, तरी कारवाई का केली नाही, सुप्रिया सुळेंचा सवाल। बीडमधील लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष अजूनही वाल्मिक कराडच, धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडचे अध्यक्ष म्हणून शिफारस। राज्यभरातील ग्रामपंचायतींमध्ये आज कामबंद आंदोलन, तर बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सरपंच परिषदेकडून निषेध। वांद्र्यामध्ये ठाकरे गटाचं आंदोलन, भारतनगरमधील अनधिकृत बांधकामावर एसआरएकडून तोडक कारवाई, एसआरएच्या पाडकामाविरोधात ठाकरे गट आक्रमक। टोरेस घोटाळ्याची कुणकुण तपास यंत्रणांना आधीच होती, शिवाजी पार्क पोलिसांनी टोरेसच्या संचालकांना नोटीस सुद्धा पाठवलेली समोर आली, तर टोरेस कंपनीशी संबंधित 3 बँक खाती सध्या सील। आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट, मुंबईतील निवृत्त पोलिसांना मुंबईतच घर मिळण्यासह टोरेस घोटाळ्याचा सुद्धा विषय मांडला, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीमध्ये संघानं केलेल्या प्रचाराचं पवारांकडून कौतुक, तर विरोधकांना घवघवीत यश मिळवण्यामध्ये संघाच्या कामाचा मोठा वाटा, बैठकीत पवारांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। शरद पवारांनी संघाचं केलेलं कौतुक योग्य, मला वाटत नाही पवार माहितीमध्ये येतील, पण शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं ही आमची इच्छा, धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया। कुणाला तिकडे जायचं असल्यास त्यांनी जरूर जावं, पहिल्या रांगेत बसलेले अनेक जण तिकडे हारगुच्छ देऊन आले, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची भेट घेतलेल्यांना जयंत पाटलांनी सुनावलं, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंची इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टी चुकीच्या घडल्या, शिंदेंची हतबलता नव्हती, पण काही गोष्टी सहन कराव्या लागतात, गणेश नाईक यांचं वक्तव्य। तर दिल्लीत घडलं तसं बीएमसी निवडणुकीमध्ये सुद्धा होऊ शकतं, कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी जास्त जागा लढाव्या लागतील, मुंबई पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे राऊतांकडून संकेत। काँग्रेस आप एकत्र लढल्यास आनंद झाला असता, दिल्लीमध्ये कुणाला पाठिंबा द्यायचा चर्चा सुरू, केजरीवालांसह सहकारी आमच्या संपर्कात जास्त, संजय राऊतांची माहिती। बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्यानं हिंजवडी पोलिसांकडून तरुणाला अटक, 2 पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसं जप्त, अटक केलेल्या तरुणाचा शरद मोहोळ टोळीशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय। तर लॅम्बोर्गिनी व्हीव्हीआयपी नंबरमुळे मंत्रालयामध्ये थेट प्रवेश, कार स्कायलाइन कमर्शियल ट्रस्टची असल्याची माहिती, सर्वसामान्यांना प्रवेश नाही, मात्र व्हीआयपी गाड्यांना थेट प्रवेश, राऊतांची टीका। अर्ध्या नागपूर शहरामध्ये पाणी पुरवठा उद्या बंद, तर उद्या सकाळी 10 ते शनिवारी दुपारी 4 वाजेपर्यंत कंधान जलशुद्धीकरणाचे 30 तासांचे शटडाऊन। आणि टीआरपीमध्ये 21.9 रेटिंगसह TV9 मराठी पुन्हा नंबर 1, प्रेक्षकांची पसंती फक्त TV9 मराठीला। राज्यात केशरी, पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या रेशन कार्डची छपाई आणि वितरण बंद, आता ई-रेशन कार्डवर रेशन मिळणार। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।